तो चौथा समास शाश्वत ब्रह्मनिरूपण. आणि जो दशक आहे तो 15वा आहे. आता शाश्वत ब्रह्मनिरूपण या जगाकडे पाहण्याचा कोणताही दृष्टिकोन स्वीकारा. जर जड आणि चेतन म्हणून स्वीकारलात, नास्तिक भावानी सगळं जड म्हणून स्वीकारलात, तरी या जगाच्या शेवटी जे उरतं ते ब्रह्म आहे असं म्हणून समर्थांनी विषय संपवला आहे. ते म्हणाले जे जे तुम्ही पाहता ते ते सगळं नाशवंतच आहे आणि त्यामुळे ते ते शिल्लक राहणार नाहीच आहे, अशी एक धारणा धरून विषय मांडलेला आहे. श्रीराम, पृथ्वीपासून झाली झाडे, झाडापासून होती लाकडे, लाकडे भस्मोन पुढे पृथ्वीचं होईल. एक दृष्टांत दिला की सगळं बरोबर आम्हाला नामरूपात्मक हे सगळं वेगळं दिसत असलं. घर आहे, दार आहे, झाडं आहेत, पानं आहेत, फुलं आहेत, प्राणी आहेत, पक्षी आहेत, माणसातली विविधता आहे, त्या प्रत्येक ठिकाणी असणारी आपली नात्यातली विविधता आहे, अनेक गोष्टी, त्या वैविध्याला कारणं अनेक आहेत. त्या अनेक कारणांच्या प्रमाणे असणारी जी विविधता आहे ती सगळी विविधता लक्षात घेतली तर शेवटी ते एका ठिकाणी जाऊन मिळतं. मग आपण दृष्टांत कुठला? पृथ्वी बी पेरलं, त्याच्यापासून झाडं झाली, झाडापासून लाकडं झाली, लाकडं जाळली, जाळलेली लाकडं काय झाली? पुन्हा भस्म झाली. पृथ्वीपासून वेल होती नाना जिनस फापावती, वाळोन कुजोन मागुती पृथ्वीचं होय. काहीही असो शेवटी सगळं मातीला मिळतं. नाना धान्यांची नाना अन्ने, मनुष्य करीती भोजने, नाना विष्ठा नाना वमने पृथ्वीचं होय. नाना पक्षादिकी भक्षिले, तरी पुढे तैसेची झाले, वाळोन भस्म होऊ न गेले पुन्हा पृथ्वी. मनुष्य मरताच ऐका, क्रिमी भस्मका मृत्तिका, ऐशा काया पडती अनेका पुढे पृथ्वी. म्हणजे माणसाचंच काय कृमी असो त्याचं सुद्धा भस्मच होतं. नाना तृण पदार्थ कुस्ती, पुढे त्याची होये माती, नाना किडे मरोन जाती पुढे पृथ्वी. पदार्थ दाटले अपार, किती सांगावा विस्तार, पृथ्वी वाचून थार कोणास आहे. म्हणजे या जगामध्ये सगळं काही पृथ्वीरूपच होऊन जातं. झाड पाले आणि तृण, पशु भक्षिता होते सेण, म्हणजे प्रत्येकाच्या पासून शेवटी त्याची विष्ठा होऊन जाते. खात भूत भस्म मिळवून पुन्हा पृथ्वी. म्हणाले म्हणजे त्याचं दोन्ही, त्याची लघवी, त्याचं संडास, सगळं काय म्हणाल ते सगळं पुन्हा पृथ्वी होतं. कारण त्यांनी खात भूत नाही म्हटलं, आपण खात मूत भस्म मिळवणं पुन्हा पृथ्वी. उत्पत्ती स्थिती संहारते, ते ते पृथ्वीस मिळवणं जाते. जितुके होते आणि जाते पुन्हा पृथ्वी. जे जे काही जन्माला येतं ते ते सगळं मातीशी एकरूप होतं. कारण काय, या पंचमहाभूतातून एकत्र होऊन झालेलं हे सगळं विश्व आहे. ते सगळं विश्व पुन्हा त्या पंचमहाभूतांच्या ठिकाणीच विलीन होतं. त्यात सर्वात स्थूल महाभूत कोणतं आहे? पृथ्वी आहे. आणि त्यामुळे सगळ्यात शेवटी ते पृथ्वीमध्ये मिसळून जातं की ज्या पृथ्वीमध्ये सगळीच महाभूतं एकवटली. नाना बीजांची या राशी, विरढोन लागती गगनासी, पुढे शेवटी पृथ्वीसी मिळवणी जाती. मला अनेक बीज आहेत, निरनिराळ्या प्रकारची बीज आहेत, त्यांच्या राशी आहेत. आता काही बीज पाण्यात घालावी लागतात, भिजवावी लागतात, मग जमिनीत टाकावी लागतात. काही काही बीज उकळावी लागतात, उकळून घेऊन मग ती पेरावी लागतात. प्रकार काही असो, ते म्हणतात ह्या सगळ्या बीजांच्या ठिकाणी विरूढणं म्हणजे त्याला अंकुर फुटणं ही त्याच्याकडे गुणधर्माची बाजू आहेच. नाना बीजांची या राशी, विरढोन लागती गगनासी, पुढे शेवटी पृथ्वीसी मिळवणं जाती. मला इवलेसे लोप लाविले दारी, त्याचा वेलू गगनावर जरी गेला तरी तो वेल त्या गगनापासून पुन्हा एके दिवशी येऊन पृथ्वीलाच मिळायचा आहे. म्हणून लोक नाना धातू पुरीती, बहुता दिवसा होये माती, सुवर्ण पाषाणाची गती तैसीच आहे. तरी सांगितलं सोन्यासारखा धातू ज्याच्यावरती प्रक्रिया फार कमी होतात, तरी सुद्धा तो धातू पृथ्वीमध्ये ठेवला की काळ दीर्घ लागेल, पण त्याचे बारीक 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 कण होऊन मातीत मिसळतील. म्हणजे ज्या ठिकाणी जिथली ओर म्हणजे माती ही सुवर्णाने युक्त आहे, ती सगळी मातीच घ्यावी लागते.
ती मातीच भिजवावी लागते, ती गाळून घ्यायला लागते, जे वर उरतं मग ते पुन्हा शुद्ध करावं लागतं, अनेक गोष्टी. म्हणजे शेवटी सगळ्याची माती हे खरं. मातीचे होते सुवर्ण आणि मृत्तिकेचे होती पाषाण. म्हणजे महाअग्नी संगे भस्मोन पृथ्वीचं होय. आता काही असलं तरी सुद्धा ते जर खरंच भस्मच, आता आपण म्हणू असं होतं का? होतं ना. कारण शेवटी लाव्हारस आहे, तो लाव्हारस कशातून निर्माण होतो? सगळे धातू वितळतात, सगळे पाषाण वितळतात, अनेक प्रकारे झाडाच्या झाडं त्याच्यामध्ये जे काही ते रसायन तयार होतं आणि त्या लाव्हारसातून ते ज्या ठिकाणी भूकंपाच्या वेळी बाहेर पडतं आणि ते जसं पसरतं ते शेवटी काय आहे? जे तयार झालेले पाषाण आहेत ते शेवटी पृथ्वीच आहे. त्या पृथ्वीशिवाय त्याचं दुसरं रूप काही नाही. म्हणून ते म्हणतात की रस होऊन सुवर्णाचे जर होते, तर जर शेवटी कुजून, आता आपल्याला माहीतच आहे, जुन्या पैठण्या घ्या, जुन्या खऱ्या जऱ्याच्या साड्या घ्या, आपण जातो सोनारांच्याकडे घेऊन, ते सगळं जाळून त्याचा एक गोळा करून देतात. आपली विश्वास असेल तर आपण सुवर्णाच्या भट्टीवर जातो, भट्टीवर जाऊन ते वितळून घेतलं की ते सोनं होतं. असं पूर्वी मी केलं, पण चांदी केली. घरामध्ये माझ्या सासऱ्यांचे इतके रिपोर्ट्स की एवढे, आणि पूर्वीच्या एक्सरे फिल्म्स त्या इतक्या थिक कोटेड असायच्या आणि दोन्ही बाजूनी कोटेड. त्या सगळ्या फिल्म धुवून काढल्या, त्याचा तो साका काढला, तो सगळा वाळवला आणि सोनाराकडे नेला. 1.5-2 किलो चांदी झाली. हो, केवढे रिपोर्ट्स होते व जन्मभराचे रिपोर्ट्स. म्हणजे एक्सरे चांदी, एक्सरेचं जो शीट असतं ना, आता काय लावतात माहीत नाही, पण जुन्या याला चांदीच होती. पण माझ्या मते अजून सुद्धा AgNO3 आहे हां त्याच्यामध्ये. आणि पूर्वीचे डबल कोटेड होते त्या. हां, आणि काय म्हणाले, हो खरंच कर. आणि कॉस्टिक सोडा आणायचा, प्लास्टिकच्या टबमध्ये ठेवायचं, कॉस्टिक सोड्याचं पाणी करायचं, त्याच्यात ती फिल्म भिजत घालायची आणि हातामध्ये हँडग्लोव्ज घालायचे आणि ती फिल्म अशी वर काढायची आणि दुसऱ्या एका ह्याच्यामध्ये फक्त धुवायची. म्हणजे मग त्याच्यातला साका खाली राहतो आणि ह्या इथे जे आहे ते त्या ह्याच्यातलं ॲसिडमधलं ते पाणी, हां, ते खाली तो ठीक हे येतं. मग ते आपल्याला हे करून घेता येतं, ते कोरडं करून. हो, सगळं. आता पाण्यातलं पण घ्यायचं, पाण्यात पण ते खाली बसतं, ॲसिडमध्ये पण ते विरघळतं, खाली बसतं. कॉस्टिक सोडा पण हात कशाला नाही लावायचा, त्याचे फ्लेक्स आहेत, हायग्रोस्कोपिक आहे, एकदम हातावर. आमच्या म्हणजे त्यावेळी खूपच फिल्म होती घरामध्ये पडलेली, म्हणजे खोकीच्या खोकी होती बाई. हो, बाबांनी तशीच टाकलेली, पेशंट्सचे आलेले, दवाखान्याच्या रिनोव्हेशनचे, असं सगळं ते करून ते घरात आली खोकी. ते पूर्वी हाडपे असायचे, त्या हाडप्यांमध्ये टाकून ठेवलेलं होतं. तर मी म्हटलं बाबा हे तुम्हाला पाहिजे का? नाही म्हणाले. म्हटलं आपण करून तर बघू. म्हणून मी तो कॉस्टिक, हो, एक बाई येत होत्या ते साफ करायला. मी एकली कुठे केवढी केली, जवळजवळ 100 किलो केली. हां, म्हणून तर 2 किलो 2.5 किलो चांदी निघाली. सोनाराकडे गेले, ते सगळं गठाडा घेऊन गेले. अगदी छान चांदीचा रस झाला, प्युअर चांदी. हो हो, त्यांनी ते ज्याच्यात टाकलं तसे मी त्याचे हे तुकडे घेऊन आले घरी, असे लांब लांब. अगदी विटा नाही झाल्या, पण त्यांनी थोडे मागे पुढे आता. पण आपल्या घरची 5-25 किलोचं निदान 100 ग्रॅम निघाल तर काहीच अडचण नाही. सहज रेडिओलॉजिस्टकडे गेलो. पण त्या इतर ज्या आपल्या ह्याच्या फोटोग्राफीच्या ज्या फिल्म्स आहेत ना, त्या घरात पडलेल्या होत्या म्हणून मी त्या लावते, पण त्याच्यातनं काही नाही. मग ते सगळं टाकून दिलं आम्ही. जे निघालं ते माझे एक दीर केसरीत होते, तर ते मला म्हणाले तू हे काय करतेस? म्हणजे खरं दीर नाही, सासरेच म्हणता येते. मी म्हटलं काय करतेस? म्हटलं मी हे असं असं कर, चांदी करते. आणि माझ्याकडे पडले, कारण मी केसरीचं स्वतःच यशवंत नाम, ज्यांनी आपलं हे सुरू केलं वसंत व्याख्यानमाला, ते नाम जोशी, तर त्यांनी मला थोडी दिली. पण ते त्यांच्या ह्याच्यात एवढं नाही आहे. फार थिन फिल्म्स आहेत, एक्सरे फिल्म्स पूर्वीच्या खूपच. हो, जाड होत्या, त्याचं कोटिंग पण जाड होतं. आता इतकं कोटिंग जाड नाही, आता फिल्म पण पातळ असते, कोटिंग पण पातळ असतं.
नाही, काय झालं सांगते तुम्हाला. मला माहिती व्हायचं कारण म्हणजे माझ्या ओळखीचे एक गृहस्थ, त्यांचं आडनाव मी सांगेन, मला आता लक्षात येत नाही पटकन, पण त्या गृहस्थांनी आमच्या खुन्या मुरलीधराच्या इथे असलेला जो टिळक विद्यापीठ आहे ना, त्या टिळक विद्यापीठामध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं की म्हणजे देवआधी मनुष्य, वेडा माणूस थोडक्यात. आणि त्यांनी सांगितलं तुम्हाला मी फोटोग्राफीचं सगळं टेक्निक शिकवतो. मी कॉलेजमध्ये होते BSc ला वगैरे. तर म्हटलं सुट्टीच्या दिवसात म्हटलं मी तुम्हाला करीन मदत, तुम्हाला काय पाहिजे. तर त्यांची पत्नी बिचाऱ्या शिक्षिकेची नोकरी करत राहिल्या आणि म्हणून त्या दोघांचा प्रपंच झाला. आणि हे गृहस्थ पैसे, त्यांना काय पाहिजे होतं ते सांग. कारण आपल्याकडे जेव्हा ही फोटोग्राफीची फिल्म तयार होते तेव्हा त्याच्यावरचं जे कोटिंग आहे, त्याचं जे काही त्याचा फॉर्म्युला आहे तो अजून ओपन नाही. तो तुम्हाला येतो, फक्त ते घ्या आणि तुमची फिल्म तुम्ही कोट करा. पण तो कसा बनतो, तर ते म्हणाले मी माझ्या हयातीत तो फॉर्म्युला शोधून काढ. त्यामुळे मी तिथे त्यांच्याकडे ती फिल्म धुतली. मी आता ते प्रत्येक वेळी काही एक एक फिल्म तयार करायचे, पण आम्ही त्यांना मदत कर, काय विचारू नका, त्याला काही अर्थ नव्हता. पण ते बिचारे गृहस्थांनी संबंध अगदी शरीर जोवर चाललं तोपर्यंत. तर सांगायचं म्हणजे त्यांनी आम्हाला सांगितलं की आता आपल्याला हे कोट करायचं आहे. म्हटलं हो एवढ्या फिल्म काय करायच्या टाकून देऊ. तर नाही मला टाकू नका, या फिल्ममध्ये असतं सिल्वर, कुणाला करायचं असेल तर करा. तर त्या फिल्मला काही अर्थ नव्हता. म्हणजे यांनी काय करणार, केमिस्ट्रीलाच विचारायला पाहिजे की यातनं कसं निघेल. तर त्यांनी सांगितलं कॉस्टिक सोडाने निघू शकतं. ठीक आहे, विषय संपला. ते तिथंच गेले. माझ्या लग्नानंतर 7-8 वर्ष झाली आणि मग ते सगळं दवाखान्याच्या रिनोव्हेशनचं सामान आलं. अरे म्हटलं त्यावेळी आपण हे असा असा उद्योग केला का त्यांच्याबरोबर. आणि आम्ही फिल्म वगैरे साफ करून त्यातनं चांदी नव्हती काढली, पण नुसतं एकदा बोललं होतं. मग कोणीतरी गाठलं, मग त्यांना विचारलं, म्हटलं फिल्म कशी. ते म्हणाले काय कल्पना नाही. म्हटलं ठीक आहे, आपणच आणूया कॉस्टिक सोडा त्यातल्या त्यात. मग तो कॉस्टिक सोडा आणला. मग थोडं हळूहळू करून त्याचं प्रमाण कळलं. हातात तर ग्लोव्ज घालायला पाहिजेत हे उघडच आहे, कॉस्टिक सोडाला पण हात लावत केलं, पण ते यशस्वी झालं. मग मी ते याच्याकडनं मग माझ्या सासऱ्याने मी पहिली चांदीची एक 125 का 225 ग्रॅमचं मी ते घेऊन आले ना चौकोनी, त्यांनी मला 100 रुपये बक्षीस दिले. ते मला म्हणाले एवढं करून आणलेस तू घरामध्ये बसल्या बसल्या काहीतरी उद्योग. तर इथे ते म्हणाले सुवर्णाचे जर होते, जर शेवटी कुजवलं जाते, की आपण सोनाराकडे जातो, रस होऊन वितुळत आहे पुन्हा पृथ्वी. आणि आपल्याला माहिती आहे कसं, आणि हीच पद्धत आहे. म्हणजे खरं सांगायचं तर मी सोनाराच्या भट्टीतच गेले. भट्टीत जाऊन हे लोक कसं वितळवतात. त्यांना म्हटलं सोडाच घालता ना तुम्ही. हो म्हणाले सोडाच घालतो आणि पहिलं वितळून घेतो आणि मग ते पुढे, आता मी नाव विसरले त्याचं, पण तो एक पदार्थ त्याच्यामध्ये घालतात आणि तो घालून असं सोन्याला असं हे केलं की बाजूला होतं. कारण आपल्या घरातल्या जुन्या पैठण्या आणि चांदी, म्हणजे आता लक्षात येईना त्या पदार्थाचं नाव, तर ते जुन्या चांदी आणि जुन्या पैठण्या, तर त्याच्यातनं चांदी आणि सोनं दोन्ही निघतं. आणि मग ते वितळलं की आपल्याला ते वितळल्यावरती दिसतं सोन्याचं वेगळं होतं, चांदीचं वेगळं. चांदी सोन्यात मिसळत नाही. जे रस जरी झाला ना तरी तो रस वेगळा वेगळा होतो. मग हे जरा थोडं तर सोनार ओळखीचं झाले भट्टीवाले म्हणून मी आईचे पैठणी विरघळून ते सगळं काढून घेऊन गेले. आणि जर म्हटलंय ना तसं ते काढून नेलं तर तिच्या ह्याच्यात मी आत्ता म्हटलं तसं 100 ग्रॅम चांदी निघाली. एक चांदीचं भांडं झालं छोटंसं, 100 ग्रॅमचं. आणि सोनं साधारणपणे 5 ग्रॅम सोनं दिलं. हो 5च ग्रॅम होतं. कारण चांदीच्या जराला वर्ण सोन्याचं कोटिंग, पण त्या कोटिंगला इतकं सोनं लागत नाही, त्यामुळे जरी 5 ग्रॅम. अगं जुनी ना. आणि तो सगळा जो पदर आहे ना, जो आत्ताच्या पैठणीचा काठ असतो ना, तसा माझ्या आईचं तो काठच, पण एवढा केला तर कसा दिसेल तसा तिचा पदर. म्हणजे मोराचा वगैरे पदर नव्हता, साधा नाही, काठाचा चटईचा, तो एवढा पदर होता. आणि त्यामुळे तो जाड विणलेला तारा, त्यावेळेचं विणकाम म्हणजे काय, तर त्याच्यातून ते तेवढं निघालं. ते म्हणतात. आणि आता तर व्यवसाय आहे सोनार, म्हणजे आपल्या रणधीरांच्याकडे तर सँक्शन्ड आहे.
गव्हर्मेंटची हे ते परवानगी असते आणि त्यांच्या दुकानात जाऊन तुम्ही तो जर दिलात तर ते तुमचा जर घेतात, किती आहे टेस्ट करतात. आणि आत्ताचे जर आहेत जे ते दुसरे टेस्टेड जर आहेत त्याच्यात चांदी नाही सोनं. हां, आणि ज्या जरात चांदी सोनं वापरलं आहे, अजून साऊथला वापरतात आणि ह्यालाच वापरतात म्हणजे आपल्या आपण इथल्या पैठण्या नाशिकच्या येवला. हां, येवल्याला आम्ही असंच एका लग्नाची पैठणी आणायला आम्ही गेलो तर तिथे एकाचा पत्ता दिला होता. तो सोनीचा पत्ता तर सगळ्यांना माहीत आहे, पण विणकर तिथे खूप आहे. तर त्यातल्या एका ओळखीच्या विणकरांकडे त्या मुलाचं लग्न ठरलेलं होतं. तर तो मुलगा आपल्या बायकोची पैठणी विणत होता. हां, तर तो मुलगा म्हणाला, मी चांदीच्या ह्याच्या बरोबरीने सोनं वापरून तार काढली आहे. त्यांनी त्याची स्पेशल तार काढली, बारीक तार काढायची आणि त्यांनी त्याची बॉर्डर त्या पैठणीची एवढी मोठी त्यावेळी, म्हणजे आत्ताचं मी जे सांगतेय ते जवळजवळ 20-25 वर्षापूर्वीचं सांगते. त्यावेळी माझ्या भाच्या करता जोगळेकर मुंबईचं त्याच्याकरता. तर तेव्हा तो विणत असताना त्याला त्या विणकराला मजुरी सोडून ते जर आणि ते सिल्क त्याला त्यावेळी 1 लाख रुपये लागणार. हो, म्हणजे आता साधारण ती 20 लाखाची पैठणी आज करायला गेलो तर 20 किंवा 25 लाखाची पैठणी. हो, पैठणची. हो, हां, आणि पैठणच्या पैठणीचं काय एवढ्यासारखं वापरतच नाही. गव्हर्नमेंटचं आहे ते, त्रिमूर्ती म्हणून नाव आहे तिथलं. हां, तर ते काम करतात. हो, सिल्क वेगळं आहे पैठणीचं आणि त्यांचं हे पण वापरतात जो जर तो ह्याचाच आहे. चांदीवर सोन्याचं पॉलिश कमी असेल, अगदी पातळ चांदीचं आहे खरं, पण चांदीत अजून काही मिक्स करत नाही, जर चांदीचाच काढतात. हां, अगदी गुंढाळाला कमी आला पण त्यांची तितकी कमी नाहीच आहे. आत्तासुद्धा साधारण 70-80 हजाराच्या खाली पैठणी नाहीच बरी पैठणी. तर इथे ते म्हणतात, पृथ्वीपासून धातू निपजती, अग्निसंगे रस होती, तया रसाची होते जगती कठीण रूपे. त्यामुळे ह्या सगळ्या धातूंपासून ती झालेली कठीण, आता आपण सगळंच पाहतोय, स्टील पाहतो, ॲल्युमिनियमची भांडी पाहतो, सोन्याची बघतो, चांदीची बघतो, काचेची बघतो, सगळ्याचा रस होतोय, त्याची भांडी तयार होतात. नाना जळाशी गंधी सुटे, तेथे पृथ्वीचे रूप प्रकटे, दिवसेंदिवस जळ आटे पुढे पृथ्वी. म्हणाला वेगवेगळ्या प्रकारचं जल आहे. आपल्याला माहीतच आहे की काही घेतलं, समजा आयुर्वेदाचं एखादं औषध करायला घेतलं तर ते ज्या रसाचं जल आहे त्याचा वास येतच असतो. तसं म्हटलंय त्यांनी. नाना जळासी गंधी सुटे, म्हणजे जल आहे तरीसुद्धा त्यात गंध आहे, म्हणजे पृथ्वी आहेच, कारण पृथ्वीचा तन्मात्र गंध आहे. पृथ्वीचे रूप प्रकटे, दिवसेंदिवस जल आटे. त्यांना सांगायचं या जगातली प्रत्येक वस्तू शेवटी माती होते, कारण शेवटी जल निघून जातं. तसंच ते आपण घरी केलं तरी ते सगळं तसं ट्रे ठेवून दिलं उन्हात तरी चालतं. ते सगळं वरचं पाणी, ते ॲसिड सगळं जातं आणि खाली त्याच्या वड्या पडतात. सगळं काढून घेऊन त्याचा भुगा नाही केला तरी घेऊन जाता येतं. पत्रे पुष्पे फळे येती, नाना जीव खाऊन जाती, ते जीव मरता जगती नेमस्त होये. तेच होतं पुन्हा. जितुका काही झाला आकार, तितुक्यास पृथ्वीचा आधार, होती जाती प्राणी मात्र शेवट पृथ्वी. हे किती म्हणून सांगावे, विवेके अवघेची जाणावे, खाजणी भाजणीचे समजावे, मूळ तैसे. म्हणाले आप आळोन पृथ्वी झाली, पुन्हा आपीच विरली, अग्नियोगे भस्म झाली म्हणून. म्हणजे पुन्हा पृथ्वी कशी चक्राकार फिरते, पाण्यात विरघळली तरी पुन्हा आगीच्या सहवासात आली की भस्म. आता तुम्हाला ते दुसरा प्रयोग सांगते. कसा भस्म. आप्पांना म्हणजे माझ्या गुरूंना फक्त गंगा पाहिजे. तर आता गंगा जल म्हणजे काय, आम्ही गेलो गंगोत्रीला की 50-50 लिटरचे कॅन, 2-2 कॅन, 3-3 कॅन. आणि गंगोत्री म्हणजे आम्हाला काही नाही, आपण पुणे मुंबई सुद्धा कमी जात असू. सकाळी जायचं, संध्याकाळी गंगोत्रीहून परत यायचं उत्तर काशीला. मग ते सांगायचे येताना पाणी घेऊन या, मग जाताना गाडीत जास्त माणसांनी जायचं नाही, म्हणजे त्या पाण्याचं ओझं घेता येतं. 2-2-3-3. पण केव्हा आता ते त्यांच्या डोक्यात आयडिया आली मला माहीत नाही, पण मी तरी त्यांना संन्यास दीक्षेच्या आधी काही हे करून दिलं नाही.
त्यांनी संन्यास घेतल्यानंतर ते गंगेशिवाय दुसरं काही नाही, म्हणजे रोज गंगेच्या पाण्याने आंघोळ करा. उत्तर काशीलाच गंगा होती, त्यामुळे गंगेच्या पाण्याने आंघोळ. मग आता गंगेचं भस्म पाहिजे. मग आता गंगेचं भस्म कुठून करायचं? मग आम्ही त्या उत्तर काशीला वगैरे तिथे अशी वाळू इतकी बारीक नव्हती, गंगेतला गाळ तिथं काही मिळत नव्हता. पण आम्हाला गंगोत्रीला आम्ही एका ठिकाणी आंघोळ करायचो, तिथे आम्हाला थोडासा तो मातीचा गाळ मिळायचा. तर आम्ही मातीचा गाळ घेऊन तिथले खालचा, तर तो काही गाळ ते त्यांना पटला नाही. त्यांना गंगा किनारची बारीक वाळूच पटली. मग त्या गंगोत्रीमध्ये आम्ही ती वाळू शोधली. तुम्हाला सगळं खोटंच वाटेल. मग ती वाळू न लोखंडाच्या खलबत्त्यामध्ये वाळू कुटली. कुठंच बसायचं वाळू. आणि नुसती कुठली नाही, ते इथे आगीने भस्म होतं म्हटलंय ना, तसं त्या आगीवरती जाळायची ती वाळू आणि पुन्हा कुटायची, जाळायची ती पुन्हा कुटायची, म्हणजे सारखं तयार ठेवायचं घर. आणि तुम्हाला सांगते, आप्पांना एवढं भस्म केलं. हो, म्हणजे आप्पांनी शेवटी जाताना त्यांच्या सबंध अंगाला त्या बरणीतलं जे भस्म आहे ते सगळे अंगाला लावून घेतलं होतं. पण त्यांना गंगाच हवी होती. गंगेचा किनार, गंगेचा सहवास, डाव्या हातामध्ये कमंडलूमध्ये गंगा. आंघोळ करून गंगेची आले, तसे ओल्यानी बसले. कारण का? तर त्यांना लहानपणी त्यांच्या आईची मुलं जगली नाही. तर दासगणू महाराजांनी म्हटलं की बाबा रे, हा एक जरी मुलगा जगला तर मी गंगेला वाहीन. आणि म्हणून गोदावरीला आप्पांना त्या पाळण्यातून वाहून दिलं. म्हणजे असं त्याच्यात लहान मूल 2-3 महिन्याचं त्याच्यात ठेवलं. सगळ्या बाजूनी थांबले होते कडं करून, पण तो पाळणा प्रवाहित केला. तो असा पुढे पुढे जाऊ दिला. तो जितका चालेल तितका जाईल. आणि मग डुबायला लागला तर उचलून घेतला असं. त्यामुळे ते म्हणाले, माझी ही काया नाहीच आहे, गंगारपणच आहे. तर आता तर मी संन्यास घेतला, आता ती गंगारपणच आहे. पण म्हणजे हे अग्नी भस्म होतं आणि ते भस्म पुन्हा पृथ्वी, आता ते भस्म लावलं त्यांनी की पुन्हा पांढरीच झाली ना, म्हणजे पुन्हा पृथ्वीच झाली. जे काय भस्म लावायचे ते एक एक गोष्टी त्या निमित्ताने. नाना जळासी गंधी सुटे, तेथे पृथ्वीचे रूप प्रकटे, दिवसेंदिवस जळ आटे. कारण ती कुठनं किती माती करणे इतकं. शेवटी वाळू सुद्धा तुम्ही जर क्रशरमध्ये टाकली तर त्याची मातीच होणार ना. शेवटी सगळं मातीच होणार. इतकी ती माती करायची, ती करताना तापवायची, पुन्हा माती, पुन्हा माती करत राहायची. पत्रे पुष्पे फळे येती, नाना जीव खाऊन जाती, जे जीव मरतात ते झालं नाही का. आप आळोन पृथ्वी झाली, हे किती म्हणून सांगावे. झालं तेही झालं. पृथ्वी आपीच विरली, अग्नियोगे. हे इथे आलो आपण. अग्नियोगे भस्म झाली म्हणून या. आप झाले तेजापासून, पुढे तेज घेतले सोखुनी, ते तेज झाले वायोचेनी, पुढे वायो झडपी. वायो गगनी निर्माण झाला, पुढे गगनीच विराला, ऐसे खाजणी भाजणीला बरे पहा. जे जे खाजणी भाजणी एकातनं एक निर्माण. आपलं ह्याचं गाणं भोडल्याचं, असं अंगण सुरेख वाई, तसंच आहे ते. एकातून एक एकातून एक चाललंय. म्हणाले इथे आप झाले तेजापासून, पुढे तेजे घेतले सोखुनी, ऐसे खाजणी भाजणीला बरे पहा. जे जे जेथे निर्माण होते तेथे तेथे लया जाते, येणे रीती पंचभूते नाश पावती. भूत म्हणजे निर्माण झाले, पुन्हा मागू ते निमाले, पुढे शाश्वत उरले परब्रह्म. म्हणाले भूत म्हणजे निर्माण, जे निर्माण झालेलं आहे ते नाश पावणारच आहे. हा एक सिद्धांत लक्षात ठेवला की ते म्हणतात काय उरतं, पुन्हा मागू ते निमाले, पुढे शाश्वत उरले परब्रह्म. शेवटी शिल्लक राहतं ते फक्त परब्रह्म स्वरूपच शिल्लक राहतं, बाकी काही नाही. ते परब्रह्म जो कळेना तो जन्म मृत्यू चुकेना. ज्याला परब्रह्माचं स्वरूप कळत नाही तो या गतागतामध्येच अडकून पडतो. चत्वार खाणी जीवनाना होणे घडे. आणि त्याला कोणत्याही जन्माला जावं लागतं. 4ही प्रकारच्या आपल्याला खाणी म्हणजे जाती प्रकार माहिती आहेत. त्यातलं चत्वार म्हणजे जारज, अंडज, उद्भिज्य आणि स्वेदज, या 4 प्रकारांनी ते जन्माला येतात.
आणि ते परब्रह्म जो कळेना त्याला हे ठेवलेलंच आहे. जडाचे मूळ ते चंचळ, चंचळाचे मूळ ते निश्चळ, निश्चळासी नाही मूळ बरे पहा. त्यांचे आवडते शब्द आहेत. हे जे जड आहे, आम्हाला दिसतं आहे हे जड, पण ह्याचं मूळ चंचळ आहे. त्याच्या व्यवहारापुरतं पाहिलं तर पहिलाच दृष्टांत, हे झाडापासून निर्माण झालेलं लाकूड आहे. त्याचं मूळ चेतन आहे, कारण ते बी पेरलेलं आहे, ते चांगलं जिवंत आहे, हलतंय डोलतंय, पाणी घेत आहे, फुलं फळं देत आहे वगैरे. जडाचे मूळ ते चंचळ, चंचळाचे मूळ ते निश्चळ. आता आम्ही जीवात्मा आहोत. हा जीव पुष्कळ कितीतरी जन्म घेईल, कोट्यावधी वर्षे. कोणत्या तरी एक दिवशी त्या निश्चळाच्या बरोबर जर जाऊन मिळाला तर त्याचं हिंडणं फिरणं सगळं थांबूनच जाईल. पुन्हा जन्माला येणं वगैरे संपूनच जाईल. निश्चळासी नाही मूळ बरे पहा. आणि त्या निश्चळाच्या मागे आता काही शिल्लक राहत. सर्वात शेवटी जे शिल्लक आहे तो परमात्माच आहे. आणि तो कसा आहे? निश्चल आहे. त्याच्यामध्ये बदल होत नाही. निश्चल म्हणजे आपण म्हणतो तसं अगदी हलत नाही डोलत नाही असा नाही. चंचल परमात्मा ह्या सृष्टीमध्ये कार्य ब्रह्म म्हणून भरून राहिलेलं आहे. कार्य, या प्रत्येक कार्याला कारण आहे ते. आता दुधाचं दही होतं कसं? दुधाचं दही होण्यामध्ये त्याच्यात त्या दुधावर प्रक्रिया झाली आणि त्याचं दही झालं. ती प्रक्रिया घडवण्याकरता म्हणून त्याच्यामध्ये ज्या बॅक्टेरिया रूपामध्ये आपण भगवंतांनी त्याच्यात चैतन्य ठेवलं आहे. आता ते चैतन्य आम्ही दुधाची पावडर केली की ठेवलं नाही आहे. त्यामुळे दुधाच्या पावडरचं दही लागायला आपल्याला जरा वेळ लागतो. त्या दुधाच्या पावडरचं दही आपण लावू शकत नाही असं नाही. आता ते आपल्या दुधासारखं गरम होत नाही. आणि आपण आता आपल्या घरची अमूल बिमूल ही जी दूध पावडरी आहेत त्या पुष्कळ बरी आहेत विरजण लावायला. पण परदेशातल्या पावडरी आहेत त्या तितक्या बऱ्या नाही आहेत. आम्हाला इतकं काही जमलं नाही तिथलं दही लावायला. पण तिथलं ते हिमालयाच्या डोंगराचं ते हे असलेला जो दहीवाला आहे तो मस्तच दही आहे. त्यामुळे ते दही कायम खाल्लं. पण घरीच्या पावडरचं दही, आमच्या ह्याचं दही चांगलं जमवता येतं. नेसले वगैरे ह्या सगळ्या पावडरचं आम्ही दही लावतो. कारण आमच्याकडे उत्सवामध्ये उत्तरकाशीला आम्हाला लोकांना ताक द्यायचं. 250 लोकांना तिथे दूध मिळतच नाही. सगळ्या छान्याहूनच येतो ना तिथे. हो, लावायचं, गरम करायचं पाणी. गरम पाण्यामध्ये थोडी थोडी करून पावडर विरघळून घ्यायची, त्याचं दूध करायचं, त्या टेम्परेचरला आणायचं आणि नेहमी विरजण लावतो तसं लावूनच. फक्त आपल्याला आता आम्ही एकदम त्याच्या कॅप्सूल फॉर्ममध्ये लावायचं. म्हणजे आपल्याला ताक लागायचं 400 वाट्या, पण आमचं विरजण एवढंच असायचं. घट्ट करायचं ना, जास्त पातळ करायचं नाही, पण विरजण उत्तम विरजण लागतं. पण मला तिकडं काही लावता नाही आलं. मी म्हटलं यांची प्रोसेस काय माहीत नाही. पण त्या दुधाने पकडलं नाही ते. त्याला विरजण असं छान त्याचं ताक वगैरे खूप छान होतं. नाही, आंबट पण होत नाही, चव पण चांगली येते. तर इथे त्यांनी म्हटलं की इथे चंचळाचे मूळ ते निश्चळ. आता हे जे कार्यकारी ब्रह्म आहे त्या कार्यकारी ब्रह्माने निसर्गतःच सोय करून ठेवली. त्या प्रत्येकातून प्रत्येक गोष्ट घडायची. जसं पीठ भिजवून ठेवलं आमतं, आत्ता आपण म्हटलं तसं दूध लावलं, दही होतं. ही सगळी जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया घडवण्याकरता जे जे घडावं लागतं किंवा त्याच्यामध्ये जी अंतर्भूत ठेवलेली क्रिया आहे ती क्रिया परमेश्वराने जागती ठेवली. आम्ही माणसांनी त्याच्यापासून काही बनवताना, आता पूर्वी पण मनुका बनवायचेच ना, आताही मनुका बनवतो आपण. आताची प्रोसेस फार सोपी झाली आहे आणि धडाधड एवढ्या मोठ्या अमाऊंटमध्ये मनुका बनतात. पूर्वी त्या घरी जरी कोणी द्राक्ष लावली तरी मनुका बनवण्याची प्रोसेस फार क्रूड होती. तसं नैसर्गिक काय जे सुकत जाईल किंवा आपण आत्ता म्हणतो तसं की हापूसचा आंबा आहे, हापूसच्या खऱ्या आंब्याची टेस्ट एकच आहे की तो महिने ठेवा, तो आंबा फक्त शुष्क होत जाईल, आंबा सडणार नाही, खराब होणार नाही. ती टेस्ट बाकी जगात तुम्हाला दुसरा आंबा असा मिळणारच नाही. आंबा ठेवला आहे की तो आंबा खराबच होणार आहे. पण हापूसचं वैशिष्ट्य आहे की हापूस खराब होणारच नाही, तो तसा सुकत जात, फक्त सुकत जात. तर ही जी प्रक्रिया आहे त्यांनी ज्या प्रक्रिया वर्णन केल्या आहेत त्या प्रक्रिया सांगतायत त्या ते की ती प्रक्रिया घडवणारा कोण आहे? त्यातला निश्चळ परमात्मा नाही आहे, त्यातला चंचळ परमात्मा. निश्चळ परमात्मा याच्या अलिप्त आहे, तो ह्याच्यापासून दूर आहे.
आणि हा चंचल परमात्मा या कार्यब्रह्माच्या रूपाने आमच्यामध्ये बसलेला आहे. की एखादा म्हणतो आता म्हणजे पुन्हा आपल्या काही काहीच विषय एकाच गोष्टीशी निगडीत आले. आमच्या इथे ते श्रीधर स्वामी म्हणून होते, तर ते जमनोत्रीला जायचं. खरं तर नेहमीच अवघड व्हायचं आम्हाला, पण पुन्हा पुन्हा जमनोत्री काही जायला आवडली नाही, आम्ही काही गेलोही नाही फार. पण ते म्हणायचे चलो हम जमनोत्री जाएंगे. जमनोत्री म्हणजे काय, आमच्या उत्तरकाशीपासून थोडंसं अंतर म्हणजे आम्ही ते गेलो खाली त्या गौरीकुंडाला, की ते जमनोत्रीला वर चढून खाली ती जी काही 30 किलोमीटर किंवा जे काही 40 किलोमीटर होती ते काय 2 तासात जमनोत्रीला जाऊन खाली तो मनुष्य एका दिवसभरात हिमालयात 60 किलोमीटर चालायचे हिमालयात. आणि म्हणून आता इथे म्हटलं ना की परमात्मा प्रत्येकाच्या ठिकाणी कसा राहतो. त्यांना जेवायला वाढलं म्हणजे त्यात ते असे खूप वेगळे होते, मोठे स्वातंत्र्य सैनिक होते. म्हणजे त्यावेळी त्या काळामध्ये त्यांना मानही खूप होता. संन्यासी होते, आपला प्रपंच सोडून बाहेर पडलेले होते. त्यातनं पुन्हा बद्रीनारायणाचे ट्रस्टी होते. बद्रीनारायण संस्था म्हणजे त्या सगळ्या संस्थांचे. त्यामुळे ना कायम घेऊन गेलं ना आम्हाला की आम्ही बद्रीनारायणाच्या मंदिरातच, आम्हाला कुठे लांब उतरायलाच नाही लागायचं. खोलीचं दार उडून आलं की आत नारायणाच्या मंदिरात. तो आंध्र प्रदेशची धर्मशाळा आहे ती त्यांच्या ताब्यात आहे आणि ती त्या ट्रस्टींच्या ताब्यात असल्यामुळे तिथंच राहायचं. सांगायचा हेतू असा की त्या परमात्म्याचं त्यांच्या देहातलं रूप काय, ते आमच्याकडे अगदी असे मोठे विलक्षण मनुष्य ते आमच्या गोरट्याला आले आणि जर बासुंदी असेल म्हणजे अगदी दाट बासुंदी, असं काही नाही रबडीच्या जवळची, तर बासुंदी ह्या छोट्या बादल्यांनी वाढायला घेतली तर बादलीच ठेवायची. ते पिणार म्हणजे बादली, एक बादली नाही 4-4, 5-5 बादल्या. हो, त्यांना आम्ही उत्तर काशीला त्यांना जेव घालायचं म्हणजे सोपी गोष्ट नाही. कढी किती भिजवायची एवढी. पहिल्या 25 पोळ्या करायच्या आणि 25 पोळ्या त्यांना वाढून झाल्यावर विचारायचं आता स्वामीजी 2-2 परसू या 4-4 परसू. 60-70 पोळ्या ते सहज खायचे. केळ्यांचे डझन 12 खायचे. असे कांबी सारखे होते, काही शरीर जाड नाही, काही नाही, काही नाही. म्हणजे आता हे चंचल परब्रह्म बघा प्रत्येकामध्ये कशा हो काय खायला ते जायचं कुठे, पण एवढं नाही ते पोटात सामावायचं कसं. अफाट 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 हो, त्या अशा बाजल्या नाही तर काय. आणि पोळ्या 70-75 सहज. म्हणून इथे त्यांनी म्हटलंय चंचळाचे मूळ ते निश्चळ, निश्चळासी नाही मूळ बरे पहा. म्हणजे ते जे स्थिर आहे ते कशात कार्यकारी नाही, पण हे जे कार्यकारी आहे विलक्षण आहे. प्रत्येकाच्या मध्ये त्याची कार्यकारिता विलक्षण आहे. आता आपल्याला आताच्या पिढीत कोणी खात नाही म्हणून, पण माझे सासरे वगैरे कथा सांगायचे ना, तर हे आपलं बादशाही बोर्डिंग आहे ना, तर म्हणाले आमच्या बॅचचे सगळे मेडिकलची मुलं आम्ही जेव्हा पुन्हा पुण्याला, कारण सगळे फर्ग्युसनला, तिथून ते जेवायला तिथे जायचे बादशाहीमध्ये. मला मुलं साधारण रोज 75 पुऱ्या रविवारच्या हे असायचं ना तर रविवारी सहज सहज. म्हणजे कसं असेल हे, म्हणजे माणसाच्याकडे तो परमात्मा किती प्रकाराने ताकद वाढवतो. तो निश्चळ परमात्मा यात काही पडत नाही, पण जे कार्यकारी ब्रह्म आहे ते मात्र प्रत्येकाला ताकद घेऊन. एवढंच कशाला हे सगळं मुंजीची वगैरे जेवण आमच्याकडे असायची तेव्हा बाबा आमचे ताटानीच जिलब्या वाढायचे. हो जेवायचे, अगदी अगदी. पूर्व पक्ष म्हणजे झाले, सिद्धांत म्हणजे निमाले, पक्षातीत जे संचले परम. हा त्यांचा सिद्धांत. या सगळ्यामधून त्यांनी सिद्धांत काय सांगितला की पूर्व पक्ष आमचा आहे. आम्ही म्हणतो हे सगळं देवांनी असं वेगळं वेगळं जग निर्माण केलं, ही अशी माणसं निर्माण केली आहे, असं एक एक आश्चर्य निर्माण केलंय, हा आमचा पूर्व पक्ष. सिद्धांत पक्ष, सिद्धांत पक्ष म्हणतो निर्माण जे झालंय ते राहिलंय, जे राहिलंय ते शेवटी नष्ट झालंय. त्यामुळे उत्पत्ती स्थिती आणि लय या तिघांच्या पातळीवरती
ते निर्माण होत राहतं, नष्ट होत राहतं. ते तुम्ही म्हणता तसं हे झालं आहे याला काही अर्थ नाही आहे. पक्षातीत जे संचलित, ना जो पूर्व पक्ष आहे आणि ना जो उत्पत्ती स्थिती लयाची गप्पा मारतो असा दुसरा पक्ष आहे. म्हणाले काय आहे, जन्माला आलंही नाही, हे दिसतं आहे, हे असंच चालणार आहे किंवा असंच चालणार आहे असं म्हणणारा जो आहे तोही पक्ष खरा नाही, किंवा नाही हो हे जन्माला आलं राहिलं नष्ट होणार हाही पक्ष खरा नाही. दोन्ही पक्ष केव्हा तरी संपणार आहेत. हे दोन्ही संपल्यावर जे शिल्लक उरतं ते ब्रह्म आहे, ते कशाच्याच मध्ये नाही. हे प्रचितीने जाणावे, याचा आपण अनुभव घ्यावा. विचारे खुणेसी वाणावे, विचारे विण शिणावे त्याची मूर्खपणे. विचारांनी खूण म्हणजे विचारांनी त्याचा एक पक्का निग्रह, निष्कर्ष, निश्चितपणा, त्याचं अनुमान किंवा आपल्या मनाला ते तत्व यथार्थपणे आकळलं, काही शब्द वापरा, हे आमचं आम्ही करायचं की खरंच यात काय टिकणारं आहे, हे ह्याचा अनुभव किंवा हे आपला आपण घ्यायचा आहे. विचारे विण शिणावे त्याची मूर्खपणे, त्याच्यावर विचार न करता उगीच वादविवाद करत बसावं हा मूर्खपणा आहे. ज्ञानी भिडेने दडपला, निश्चळ परब्रह्म कैसे त्याला, उगाच करीतो गलबला मायेमध्ये. ज्ञानी मनुष्य आहे म्हणाले, त्या ज्ञानामध्ये काय झालं की विचारांनी समजून जर नाही घेतली तर निश्चळ परब्रह्म कैसे त्याला, उगाच करीतो गलबला मायेमध्ये. म्हणजे एखादा ज्ञानी जर त्या परमेश्वराच्या यथार्थ रूपाविषयी काही सांगू लागला तर आपल्यासारखं म्हणतो हे काय, हे काही खरं नाही, हे काय आहे, हे काही फारसं अनुभवाला येण्यासारखं, ते त्यांना काय बोलायचं ते बरं, आपलं चाललं आहे, बरं चाललं आहे, आपण आपली देवाची उपासना करतो, बसतो, काय चार खातो पितो, आपलं जीवन बस एवढ्या करताय. उगीच ते करतायत तसं काही फार त्या भानगडीत पडण्याचं आपल्याला कारण नाही. म्हणजे मनुष्य आपल्या परीने आपल्यापुरता एक निष्कर्ष काढतो आणि तत्वज्ञान जी परिसीमा आता आपल्यासारख्या करताच आहे. शंकराचार्यांनी ज्या परिसीमेचं वैराग्यशील आणि ज्ञानाच्या पातळीवर तत्वज्ञान मांडलंय ते आम्ही कुठे जगणार आहे. पण ते आम्ही जगणार नाही म्हणजे त्यांनी काय म्हणलं याला काय अर्थ आहे, हे बोलण्याला खरंच काय अर्थ आहे. कारण शेवटी ती वास्तव काय की आम्हाला स्वीकारता येत नाही. म्हणून जो मनुष्य एखादी वास्तव गोष्ट सांगतो ती आम्ही स्वीकारत नाही. व्यवहारतः सुद्धा काही गोष्टी जेव्हा आपल्याला अडचणीच्या दिसतात किंवा हे एवढं नाही केलं तर आपल्याला काही, आता बघा ना अतिरेक्यांच्यामुळे त्या 5 लोकांचा मृत्यू झाला. रोज आत्ता बातमीमध्ये येते की ह्यांच्या मृत्यूला कोण करणारे, कोण म्हणजे या अतिरेक्यांना ज्यांनी थारा दिला ते कारण. मग आता त्यांना मरायचं नाही म्हटलं तर ह्या देशात अतिरेक्यांचा देश करायचा आहे का? म्हणजे हे काम करावंच लागेल. म्हणजे आज काँग्रेस ज्या पद्धतीने टीका करते नॉनसेन्स, काय त्या टीकेला अर्थ नाही. म्हणजे तुम्ही या देशाचं एवढं वाटोळं करून ठेवलं, आज एवढी तरुण मुलं मरावी लागतात त्याचं कारण या देशाला तुम्ही, आता तो ओवेसीवाला सुद्धा कुठून कुठं जाऊन, आम्ही आता युपीमध्ये गेलो तर तिथे त्याच्या पाट्या लागले. हो, आता कुठला हा दक्षिणेतला हैदराबादचा आणि त्या तिथे जाऊन पाट्या लावतोय. म्हणजे केवढी हे आहे. तुम्ही त्याला इतकी संधी दिली कुणी, त्याला मोठा केला कुणी, आणि पुन्हा तुम्हीच आज बोलता. आज दिल्ली करता पुन्हा राहुल गांधीचं वक्तव्य टीव्हीवर मला आज दुपारी ऐकायला मिळालं. बोलतोय आपला, अरे काय आहे हे वेड्यासारखं. नाही ऐकलं मी कधी. काल हो ते ह्याच्या करता ना या सेशन मध्ये तुम्ही हे करता. हा हो करतायत. हो हो हो, मग काय करणार. कारण शेवटी असं आहे, एवढ्या कपॅसिटीची 10 माणसं सुद्धा डोळ्यासमोर नसतात. त्यांच्या पक्षात तरी त्यांच्या ताकदीची 10 माणसं मिळतील का? सांभाळून घेऊन त्या लोकांकडनं काम, ते ज्या स्पीडनी काम करतायत त्या स्पीडला उभी राहणारी सगळ्यांना आपले कपडे धरून पळायला लागते. कुठं कोणाला येतंय पळता, त्यांच्याबरोबर पळणं प्रत्येकाला अवघड झालंय. का मनोहर पर्रिकर घ्या, नाहीतर जेटली घ्या, नाहीतर ते प्रकाश जावडेकर घ्या, किती जरी सिन्सिअर आहेत म्हटलं. हो, आता हे खट्टर सुद्धा चांगलेच आहेत हरियाणाचे, पण आली ना आता परिस्थिती काय. पण ते त्या ह्यांनी राज्यकारभार चालवू शकत नाही.
मोदी ते मोदी. तर त्यामुळे त्यांच्यासारखी, जसं ते ह्यांनी म्हटलं ना विवेकानंदांनी, की अहो हा सगळा भारत मी सुधारेन, माझ्यासमोर सुधारेन, मला नचिकेतासारखे 100 लोक द्या. नचिकेतासारखे 100 लोक कुठून आणायचे आणि ते पुरवायचे कसे विवेकानंदांना? आणि मग विवेकानंदांनी दुरुस्त, माहिती आहे ना मर्यादा काय आहे त्याची कल्पना आहे. तर आता इथे ते सांगतायत, ज्ञानी भिडेने दडपला, त्याला दडपतातच. म्हणाले निश्चळ परब्रह्म कायचे त्याला, उगाच करी तो गलबला मायेमध्ये. देवाने बोलायला तोंड दिले म्हणून उगीच आपला काहीतरी बोलतोय, त्या बोलण्याला काही त्याचा अर्थ नाही आहे. माया असं म्हणून त्याला दडपून टाकतात. म्हणाले माया निशेष नासली, पुढे स्थिती कैची उरली, विचक्षणे विवरिली पाहिजे स्वये. म्हणून त्यांनी आमच्या गळ्यामध्ये, जे आपण त्याच्याच कोर्टात बॉल टाका, तसं समर्थांनी आमच्याच कोर्टात बॉल टाकला. म्हणाले ठीक आहे, शहाणा तुम्हाला काहीतरी सांगतोय ते मान्य करायचं नाही, नका मान्य करू, आमचं त्यालाही काही म्हणणं नाही. मग आता ज्या क्षणी ही माया नाही अशी स्थिती येईल अशी कल्पना करा, आणि ती नाही अशी स्थिती आल्यानंतर पुढे स्थिती काहीची उरली तुमची तुम्ही समजून घ्या. विचक्षणे विवरिली पाहिजे स्वये. तुम्ही शाणे आहात ना, विद्वान आहात ना, चिंतन करणारे आहात ना, तुमचं तुम्ही ओळखा की शेवटी काय उरणार आहे. निशेष मायेचे निरशन होता आत्मनिवेदन. हे सगळं जर निघूनच गेलं तर आत्मनिवेदनाशिवाय काही शिल्लक राहत नाही. वाच्यांश नाही विज्ञान कैसे जाणावे. म्हणाले दुर्दैव एकच आहे की विज्ञान म्हणजे यथार्थ आत्मज्ञान हा वाणीचा विषयच नाही. त्यामुळे तुम्हाला किती पटवून द्यायचं, शेवटी मर्यादा पटवून देणाऱ्याला येते. लोकांची बोली जो लागला तो अनुमानेच बुडाला. दुसऱ्याला समजावून द्यायला बसला तो त्याच्यात अनुमान काढता काढता त्याचीच नष्ट व्हायची वेळ आली. या कारणे प्रत्ययाला पाहिलेच पहावे. आणि म्हणून ते म्हणतात, म्हणून आजपर्यंत ज्या लोकांनी या गोष्टीचा प्रत्यय घेतला त्याचाच प्रत्यय घेण्याचा प्रयत्न आम्ही करावा. आता ह्याच्यामध्ये पुढचं थोडं सुरू करता आलं तर आपण हे चंचळ लक्षण सुरू करूया. हा समास संपला. आता 5वा समास आहे श्रीराम. दोघा ऐसी तीन चालती, अगुणी अष्टधा प्रकृती, अर्धोर्ध सांडून वर्तती, इंद्र फणी ऐसी. पणतोंडे भक्षितो पणजा, मूल बापास भारी बोजा, चुकार्या गेला राजा 4 जणांचा.